ए पप्प्या, ए बबल्या, ए विनिया, ए संत्या, ये रे इकडं. ज्या वेळेस तुम्ही असं सगळ्याला हाका मारून तुमच्या मित्रांना घेऊन रस्त्यानं जाऊ लागलात, त्यावेळेस तुम्हाला जर कुणी तुमचे काका भेटले तर ते काय म्हणतील, एवढा सगळा तुमचा घोळका करून किंवा समूह करून कुठं चाललात म्हणतील ना. अगदी तेच आज आपल्याला शिकायचं आहे. समूह दर्शक शब्द. घटक शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व आणि त्याच्यातला 8वा उपघटक आहे समूहदर्शक शब्द. मग असे समूहदर्शक, आता जसं तुम्ही सगळ्या मित्राला सोबत घेऊन आपलं धिंगाणा करायला, क्रिकेट खेळायला, भांडण करायला जातात की नाही, खरं सांगा. अगदी तसंच कोण कोण घोळका करतंय, कोणाकोणाचा समूह असतंय आणि त्यांची नावं काय आहेत हे आता आपल्याला शिकायचं आहे. मग उघडा तुमचं 4थी स्कॉलरशिपचं पुस्तक आणि पहा त्याच्यामधला समूहदर्शकचा शब्दांचा भाग. आणि हो, तुम्हाला आता जे शब्द ऐकायला मिळणार आहेत, तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये बघून ते वाचायचे पण आहेत आणि पाठांतर पण करायचं आहे. मी सगळ्यात शेवटी तुम्हाला विचारणार आहे. मग एकाग्रतेनं लक्ष देऊन तुम्ही वाचा आणि लक्षात ठेवा. बघा, जसं तुमचा सगळ्या मित्रांचा जो घोळका असते की नाही, अगदी तसंच आंब्यांच्या झाडांची, जर नुसते सगळीकडे आंबेच आंबे असले, नुसते झाडच असले आंब्यांचे, तर आंब्यांच्या झाडांची राई असते. आंब्यांच्या झाडांची राई, एकच झाड असेल तर आंब्याचं झाड, पण त्याच्यासोबत अनेक झाडं असतील तर ती आंब्याची राई. पुढं तुम्ही घरी काय म्हणतात, वडील आणि आई, तसं हे आंब्यांच्या झाडांची राई, लक्षात ठेवा. आता बघा, उंटांचा किंवा लमाणांचा. आता जर समजा उंट खूप सारे बघितले, तुम्ही खूप सारे उंट बघितले किंवा लमाणांचा बघितला, खूप सारे लमाणी लोक बघितले, तर ते काय आहेत, उंटांचा तांडा किंवा लमाणांचा पण तांडा असतो. आता बसमधून उतरायलात तुम्ही, तर ती उतारूंची काय असती, झुंड किंवा उतारूंची झुंबड. उपकरणांचा संच. आता जे उपकरण आहेत त्या उपकरणांचा संच असतं किंवा जे वेगवेगळे उपकरण आहेत ते संच. कडबा. आता तुमची गाय बैल जे कडबा खातात ना, ते कडब्याची पेंढी असते, कडब्याची पेंढी. करवंद. करवंदाची काय असते, जाळी. काजूंची किंवा माशांची. आता मासा वेगळं आणि काजू वेगळं बरं का. जर खूप सारे काजू असतील तर काजूंची गाथण, आणि खूप सारे मासे असतील तर त्या माशांची पण गाथणच म्हणतात. किल्ल्यांचा जुडगा. आता चाव्या असतील खूप साऱ्या चाव्या, तर त्या किल्ल्यांचा जुडगा म्हणतात. केवड्याचे वन, केवड्याचे बन, बरोबर आहे, केवड्याचे बन. केसांचा झुपका. आता जे केस आहेत की नाही, हे असे केस जर जास्त असतील तर केसाचा झुपका. कटिंग करताना असं धरते बघा, एक एक झुपका धरते, असं कटकट 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 असं झुपका म्हणतात किंवा पुंजका म्हणतात. तसंच केसांची बट. आता जर समजा असं केस असेल, एकच असं केस असतील, पण एक तर येत नाही, पण त्याच्यात झुपका म्हणजे जास्त, पुंजका म्हणजे जास्त, बरोबर आहे, केसांचा. पण जर असं केसांची 2-3 केसाचा असं समोर जर असेल तर ते केसांची बट, समजलं, अशा पद्धतीनं लक्षात ठेवा. मी तुम्हाला विचारणार बरं का. किंवा केसांची जट असं सुद्धा म्हणतात. केळ्यांचा लोंगर किंवा केळ्यांचा घड, बरोबर आहे. किल्लाला काय म्हणतो ते आपण, गड. तसं हे केळ्यांचा घड किंवा लोंगर. खेळाडूंचा संघ, खेळाडूचा संघ. गवतांचा भारा. गवताची गंजी किंवा पेंडी. खूप सारे गवत असतील तर गवताचा भारा, आणि गवत लहान लहान असेल तर गवताची गंजी किंवा पेंढी.
गाई गुरांचे खिल्लार, गुरांचा कळप, जे गुरं असते ते गुरांचा कळप असते. चोरांची किंवा दरोडेखोरांची टोळी असते. जहाजांचा काफिला. आता खूप सारं जर जहाज तुम्हाला दिसले तर ते काय, अरे आला आला आला, अरे जहाजाचा काफिला आला. आलं का लक्षात? काफिला म्हणतात. तारकांचा पुंज. आता जर काही तारका असतील तर तारकांचा पुंज म्हणतात. आणि ताऱ्यांचा पुंजका. दुर्वा, दुर्वाची जुडी, मेथीची जुडी, पालकाची जुडी, तशी दुर्वाची सुद्धा जुडी. द्राक्षांचा घड, केळ्यांचा सुद्धा घड आणि द्राक्षांचा घोस असं सुद्धा म्हणतात. आता घोस लक्षात ठेवा. धान्यांची रास. धान्य जर असतील असं एक पोतं टाकलं, त्याच्यावर अजून एक पोतं टाकलं, त्याच्यावर अजून एक पोतं टाकलं, तर ती धान्याची काय झाली रे? रास. नाण्यांची, जर खूप सारे नाणी असतील तर ते नाण्यांची चळत. नारळांचा ढीग, नोटांचे पुडके, पक्ष्यांचा थवा. पक्ष जर खूप सारे असतील तर ते पक्ष्यांचा थवा. पाठ्यपुस्तकांचा संच, पालेभाजीची गड्डी किंवा जुडी, पिकत घातलेल्या आंब्यांची अढी. आता जर खूप सारे असे पिकत घातलेत आंबे तर ते काय? आंब्यांची अढी. पुस्तकांचा किंवा वह्यांचा गठ्ठा, हे लक्षात ठेवा बरं का. आणि पाठ्यपुस्तकांचा संच, जे शाळेतले पाठ्यपुस्तक असतात ना, तो संच. आणि दुसरे कुठलेही पुस्तकं असले किंवा वह्या असला तर ते गठ्ठा. पुस्तकाचा गठ्ठा, वह्यांचा गठ्ठा. नाही तर गोंधळ होते बरं का. हे मुद्दाम असे प्रश्न देतात परीक्षेत, म्हणजे तुम्ही चुकाव. पोत्यांची थप्पी, तसंच नोटांची सुद्धा थप्पी. पोलिसांचे पथक, प्रवाशांची झुंबड, प्रश्नपत्रिकांचा संच. आता पाठ्यपुस्तकाचा सुद्धा संच आणि प्रश्नपत्रिकांचा सुद्धा संच लक्षात ठेवा. फळांचा घोस. अजून घोस कुणाचा होता रे? द्राक्षांचा घोस होता. फुलझाडांचा ताटवा, फुलांचा गुच्छ, बांबूंचे बेट, बालवीरांचे पथक, भक्तांची किंवा संतांची मांदियाळी, भाकऱ्यांची किंवा रुपयांची चवड, मडक्यांची उतरंड, महिलांचे मंडळ. महिला मंडळ मग तरी आपण लक्षात ठेवा. माणसांचा जमाव. माणसं जर खूप झाली जमा तर माणसांचा जमाव. मडक्यांची उतरंड म्हणजे तुम्हाला सांगू का, आता सगळ्यात खाली मडक्यामध्ये काय असते? मोठं, पुन्हा त्याच्यावर थोडं छोटं, पुन्हा त्याच्यावर थोडं छोटं, पुन्हा त्याच्यावर थोडं छोटं, पुन्हा त्याच्यावर थोडं छोटं, पुन्हा छोटं 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 एकदम छोटं. हे काय? मडक्यांची उतरंड लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचं आणखीन मुंग्यांची काय असते रे? रांग. हो का, इथून गेली रे, इकडं गेली, ही मुंग्याची रांग, इकडं गेली, इकडून गेली, इकडून असते की नाही, ही मुंग्यांची रांग. मुलांचा घोळका. सुरुवातीलाच सांगितलं बघा, मुलांचा घोळका. मेंढ्यांचा कळप, लाकडांची मोळी किंवा उसाची मोळी, वस्तूंचा संच. आता खूप सारे वस्तू असतील तर वस्तूचा संच. म्हणजे संच किती जणांचा आहे? पाठ्यपुस्तकाचा संच, वह्यांचा संच, पुस्तकांचा संच, पाठ्यपुस्तकाचा संच, प्रश्नपत्रिकांचा संच आणि आणखीन वस्तूंचा सुद्धा संच. पण नुसत्या वह्यांचा गठ्ठा आणि पुस्तकांचा गठ्ठा असते. पुढचं वाद्यांचा वृंद, वारकऱ्यांची दिंडी, वाहनांचा ताफा. त्याच्यानंतर पुढचा अजून विटांचा ढीग, कलिंगडांचा ढीग. आता उन्हाळ्यात बघा नुसते कलिंगड पडलेले असते, ते कलिंगडाचा काय? ढीग. विद्यार्थ्यांचा गट, जे विद्यार्थी असते त्यांचा गट.
गटागटानं बसतात बघा. आता तुमचे सुद्धा मित्र 4-5 मित्र इथं गट करून बसतात, 4-5 मित्र तिकडं बसतात, 8-10 इकडं गट करून बसतात, बरोबर का? तसं ते विद्यार्थ्यांचा गट. विमानांचा ताफा, विमानांचाही ताफा आणि वाहनांचाही ताफा. आकाशात जर चालले विमानं खूप सारे, तर विमानांचा ताफा चालला. वाहनांचा काय ताफा आला गडे, हे सारखा मंत्री आले, वाहिनी मंत्र्याच्या गाड्या आल्यावर गाड्याचा ताफा आला म्हणतात ना तसं. पुढं वेलींचा कुंज, वेळूंचे बन, साधूंचा जथा, सैनिकांचे किंवा सैनिकांची पलटण किंवा तुकडी किंवा पथक, हत्तींचा पण कळप असते आणि हरणांचा पण कळप असते. चला, अशा प्रकारे समूहदर्शक शब्द आत्ता तुम्ही सगळ्यांनी ऐकले. आता प्रश्न विचारू, उत्तर द्या बरं. हां, पहिला प्रश्न आहे, सांगा. आता उलटं विचारतो हां तुम्हाला, असं विचारल्यावर तसं येतं. संघ कुणाचा असते? एकदम बरोबर आहे, खेळाडूंचा. पुढचं, पथक कुणाचं असते? आलू रे गाडी वाजवत आली बाबा, पथक आलं, पथक आलं, पोलिसांचे पथक, बरोबर आहे. मंडळ कुणाचं असते? एकदम बरोबर आहे, महिलांचे मंडळ. त्याच्यानंतर कळप कुणाचा असते? हां बरोबर आहे, हत्तीचा. हां, हरणाचा. एकदम बरोबर आहे. आणि हां मेंढ्यांचा. एकदम बरोबर आहे, हत्तीचा कळप, हरणाचा कळप आणि मेंढ्यांचा. तुमच्या तिघाचंही बरोबर आहे. आता सांगा बरं, हे सांगा, जुडगा कशाचा असते? एकदम बरोबर आहे, चाव्यांचा. त्याच्यानंतर आता सांगा बरं, हे आता सांगा, आता येते का बघू, आता येते का बघू तुम्हाला, लईच फटाफट उत्तर द्यायला तरी तुम्ही. आता सांगा, अवघड विचारतो तुम्हाला, गुच्छ कशाचा असते? फुलांचा. एकदम बरोबर, काय फास्ट उत्तर देतात रे तुम्ही. हां, त्याच्यानंतर आता सांगा बरं, घोळ का कुणाचा असते? मुलांचा. काय रे, जवळ बसून उत्तर द्यायलाच तू, राईट. पुढचं, आता सांगा बरं, संच कशाचा? एकदम बरोबर आहे, प्रश्नपत्रिकाचा. त्याच्यानंतर अजून संच पुस्तकांचा, शालेय पुस्तकांचा. एकदम बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढचं सांगा, रांग कुणाची? बरोबर आहे, मुंग्यांची. अशी मुंग्यांची जाती. हां, आता त्याच्यानंतर सांगा, घड कशाचा असते? एकदम बरोबर आहे, केळ्याचा. हो तुझंही बरोबर आहे, द्राक्षांचा. दोघाचं उत्तर बरोबर आहे. आता सांगा, आता मी मुद्दाम इकडं विचारतो, हां, काही विचारू शकतो तुम्हाला. आता सांगा, प्रवाशांची काय असते? झुंबड. बरोबर आहे, हात वर करून उत्तर द्यायचं. हां, झुंबड बरोबर आहे. आता सांगा, आता पुढचं, उंटांचा काय असते? हां उंटांचा. तांडा. बरोबर आहे. आणि लमाणांचा? तांडा. सगळे तूच उत्तर द्यायला सर, हे लयच हुशार दिसायला रे पोरगं. आता सांगा पुढचं. आता सांगा, आता हे लई एक अवघड विचारतो रे. मडक्यांचं काय असतं? मडक्यांचं. राईट, उत्तरंड. ह्यानं सांगितलं उत्तरंड, करेक्ट. अशा प्रकारे आणखीन एक विचारतो तुम्हाला, केसांचा काय असते? केसांचा. बरोबर आहे, पुंजका. आणखीन पुंजका कुणाचा असते रे? पुंजका. केसांचा पुंजका. आणि अजून राईट, ताऱ्यांचा पुंजका. केसांचा पुंजका आणि ताऱ्याचा. आणि केसाची, केसांचा नाही, केसांचा पुंजका. आणि केसाची. एकदम बरोबर आहे, बट. वाह, व्हेरी गुड. पाठ व्हायले की रे तुम्हाला, किती छान पाठ करायला तुम्ही. आता सांगा बरं, आता अवघड विचारतो, लई सोपे लई विचारले तुम्हाला. आता सांगा, नोटांची थप्पी. बरोबर आहे. आणि पोत्यांची थप्पी. वाह, एकदम बरोबर. हे सुद्धा उत्तर बरोबर आलं. आता सांगा, उसाची. उसाची मोळी. करेक्ट आहे. आणि आता सांगा बरं, लाकडांची मोळी. वाह, एकदम बरोबर आलं. वाहनांचा ताफा. आणि अजून ताफा कशाचा? बरोबर आहे, विमानांचा ताफा. दोघांनी उत्तर बरोबर दिले. वाह, गुड. आता हे हमेशा येते बरं का, वारकऱ्यांची दिंडी. जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय जय, असं करते ती वारकऱ्यांची दिंडी. आणि त्याच्यानंतर वाद्यांचा वृंद. बरोबर आहे. वाह, अशा प्रकारे हे जर तुम्हाला
पाठांतर जर झालं रे मुलांनो, तर त्याच्या पुढचे जे प्रश्न आहेत अतिशय सोपे आहेत, एकदम सोपे, जे तुम्हाला सहज येतील. मग अगोदर तुम्ही ते प्रश्न सोडवा आणि त्याच्यानंतर मग मार्गदर्शन पहा. उघडा पुस्तक आणि पहा.